हाय हॅलो नमस्ते. ऋतूच्या लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, आनंदी असायलाच हवं. तर आज व्हिडिओची सुरुवात मंचुरियनपासून केलेली आहे. तर आज मंचुरियन करणार आहे. मंचुरियन मी कशाचं करणार आहे? तर मंचुरियन मी कोबीचं करणार नाही. नेहमी कोबीचं करते, पण ह्यावेळेस ना मी फ्लावरचं मंचुरियन करणार आहे. म्हणजे सगळा प्रॉपर फ्लावरच वापरलेला आहे, कारण फ्लावर ना खूप छान बाजारातून आणलेला होता आणि भरपूर होता. त्याच्यामुळे म्हटलं फक्त भाजीला फ्लावर संपणार नाही, तर आपण मंचुरियन केलं पाहिजे. तर तुम्हाला सांगते, मला वाटलं होतं मंचुरियन फक्त फ्लावरचं चांगलं होणार नाही, तरी पण डेअरिंग करून सर्व व्यवस्थित मसाले वगैरे टाकले. त्याला मसाले म्हणजे काय, म्हणजे मंचुरियन करण्यासाठी त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट आणि मैदा आणि रवा ह्याच्यामध्ये फ्लावर उकडून त्याच्यामध्ये टाकला. आणि ग्रेव्ही कशाची केली होती, कांदा बारीक चिरलेला होता, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर टाकलेली होती, थोडीशी लाल मिरची पण अख्खी टाकलेली होती. जे तळलेलं मंचुरियन होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. तर तुम्हाला सांगते, त्या ग्रेव्हीमध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि आपला जो टोमॅटो सॉस असतो तो सुद्धा टाकायचा आहे. आणि ही अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर एवढं सुंदर मंचुरियन झालं होतं ना. सगळे जे कोणी खाणारे होते ना, त्यांना ना खूप आवडतं. मला तर तसं जास्त मंचुरियन आवडत नाही. मला जे कोरडं तळलेलं असतं ना तेवढंच आवडतं. म्हणजे जे मसाल्यामध्ये, जे सॉसमध्ये टाकलेलं असतं ते मंचुरियन आवडत नाही. फक्त जे कोरडं असतं ना ते खायला आवडतं. तर एवढं सुंदर मंचुरियन झालं होतं ना, सगळ्यांना खूप आवडलं. म्हणजे ज्यांनी खाल्ले, म्हणजे माझे सासरे होते, मुलगी होती, मिस्टर होते आणि मी सुद्धा, म्हणजे तर आवडलं. मी जास्त, म्हणजे मला पित्त होतं म्हणून मी जास्त तसलं खात नाही, पण खूप सुंदर लागलं होतं मंचुरियन. आणि नंतर मग मुलीच्या डब्यासाठी मेथीचे पराठे करायला घेतले. काय होतं, एका दिवशीच खूप भाज्या येतात आणि मेथीचे पराठे सगळ्यांसाठी नव्हते केले, कारण आता मंचुरियनला खूप वेळ गेलेला होता. तर आता तिला भाजी डब्याला दिली तर ती महागारी आणणार हे मला माहीत होतं. म्हणून मी काय केलं, मेथी चिरून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, लसूण, लाल तिखट आणि तीळ टाकून तिला मेथीचे पराठे केले. कारण फक्त सॉस आणि मेथीचे पराठे डब्याला दिले ना, मग काय टेन्शन नसतं, कारण मेथीची भाजी दिली का ती फक्त चपाती खाऊन येते. म्हणून ना आज मी म्हटलं की, म्हणजे मेथीची भाजी असल्यानंतर ना तिला डब्याला 1-2दा मी देऊन बघितली आहे मेथीची भाजी, तर तशीच माघारी आणते ना. मग मी काय करते, तिला ना मेथीचे पराठेच करून देते. म्हणजे म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना भाज्या आवडत नाहीत, तर मला हे अशी काहीतरी ट्रिक वापरून सॉस वगैरे देऊन त्या भाज्या मुलांना द्याव्या लागतात. आणि बरीच अशी मुलं आहेत की त्यांना भाज्या आवडत नाहीत, आणि आपल्याला कसं वाटतं आपल्या मुलांनी भाज्या वगैरे खाव्या. तर आता शाळेची तिची तयारी झाली होती आणि आता माझे पण पराठे होऊन झाले होते तिच्या डब्यासाठी. तर तिने एक ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये नेण्यासाठी केली होती. तर एक छोटीशी बॅग केली होती. तिला ना MS पेपरच आणून दिला नाही. तिनं काय केलं, घरच्या घरीच ड्रॉइंग पेपरचं जो होता त्यालाच कलर वगैरे करून त्याची शाळेतली ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. तर आता सगळं माझं आता काम झालेलं होतं. तर आता संध्याकाळ झालेली होती. तर म्हटलं, आपण जी काही शॉपिंग केलेली आहे, एक शॉर्ट मी ड्रेसचा टाकलेलाच आहे, पण हे प्रॉपर सगळे ड्रेस मी तुम्हाला आता दाखवणार आहे, जे की मी आता तर हा आहे येलो कलर आणि त्याच्यामध्ये व्हाईटसुद्धा कलर आहे. येलो कलरचे पॅच आहेत आणि व्हाईट कलर आहे ड्रेसचा. तर मी येलो कलर घेणार नव्हते बरं का, पण तुम्हाला मी म्हटलं नाही का एका व्हिडिओमध्ये, येलो कलर सगळीजण म्हणत होते सारखं येलो कलरच घेते, येलो कलरच वापरते, साड्या पण येलो, ड्रेस पण येलो, सगळंच पिवळं पिवळं म्हणत होते, सगळीच म्हणत होते सगळंच येलो येलो वापरते. तर मी ठरवलं होतं की ह्यावेळेस येलो कलर घ्यायचा नाही, पण मला ना येल्लो कलर बघितला का राहतच नाही, आणि फायनली शेवटी मी हा येल्लो कलर घेतला. तर मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटत आहे, छान वाटत आहे की नाही. आता आपण पाहूया दुसरा ड्रेस, जो की आहे ग्रे कलरचा. आणि म्हणजे मला वाटतं मी पहिल्यांदाच, साडी असेल बरं का माझ्याकडे, पण ड्रेस माझ्याकडे ग्रे कलरचा पहिल्यांदाच मी असा घेतला असेल. कारण तुम्हाला सांगते, येल्लोवाला तर 1200त
म्हणजे 1200ला 2 ड्रेस होते, 600चाच होता. आणि हा ड्रेस मला एवढा आवडला आणि एवढं म्हणजे मी हॅपी झाले. कारण का माहीत आहे का, एक तर ग्रे कलरचा ड्रेस मला भेटत नाही, साड्याही चांगल्या भेटत नाही. एक साडी भेटली होती, ती सुद्धा माझी अशीच गेली. म्हणजे आईला आवडली, म्हणजे ती आईला आवडली त्यामुळे ती आईने नेली. आणि खूप दिवसातून मी ती ग्रे कलरची साडी घेतलेली होती. आणि आपल्याला जर आईने मागितलं तर आपण नाही म्हणू शकत नाही, बरोबर आहे की नाही. तुमचं पण असंच होतं का? तसंच माझं पण होतं. तर मुलीचं असं चाललं होतं की असं कर तसं कर, असा क्लिपला मध्ये मध्ये करत होती सारखी लुडबुड. आणि कसं मुली मध्ये लुडबुड केल्याशिवाय तर आपला दिवस जातो का नाही. तर हां, हे मला की ग्रे कलर हा फायनली मला 300 रुपयाला भेटलेला आहे. आणि 300 रुपयाला भेटल्यानंतर आनंदी तर मी झालीच होते. कारण का मला ना खूप आनंद झाला की स्वस्तात मस्त ड्रेस भेटला. आणि आम्ही हसलो कशासाठी, कारण मी पोज देत होती आणि मुलगी काहीतरी तिकडून म्हणली त्यामुळे मी हसले. आणि आता फायनली हा निळा कलर म्हणू शकतो, ग्रीन कलर म्हणू शकतो. हा कलर पण माझ्याकडे बरेच दिवस म्हणजे नव्हताच, हे कॉम्बिनेशनच माझ्याकडे नव्हतं. आणि मला खूप आवडला. आणि ह्याच्या पॅन्टसुद्धा खूप सुंदर आहेत. आणि हा सुद्धा 600 रुपयालाच मला भेटलेला आहे. आणि तुम्हाला फिटिंग करायचं असेल तर पाठीमागंसुद्धा तुम्ही ह्याला म्हणजे ह्याला फ्रॉकसारखे बंद आहे जे की तुम्ही बांधू शकता. तर असा आहे हा ड्रेस. तर निळा म्हणू शकतो, हिरवा म्हणू शकतो. आणि कसं ते मिक्स कॉम्बिनेशन असल्यामुळे लगेच लक्षात येत नाही. तर हा सुद्धा ड्रेस कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. कारण असा पॅटर्न मी पहिल्यांदाच घेतलेला आहे लाँग टाईप. आणि सेल होता म्हटल्यानंतर घेणं तर भागच होतं. हा मुलीच्या आवडीचा ड्रेस होता. म्हणजे ॲक्च्युली ती म्हटली की तुला जर नाही आवडला, म्हणजे माझं चाललं होतं घ्यायचा का नाही घ्यायचा. कारण म्हणजे छान होतं बरं का, त्याच्या पॅन्ट वगैरे मस्त होत्या, सिगार पॅन्ट होत्या आणि छान होत्या. आणि मला आवडला होता, पण मुलीला जास्त आवडला होता. ह्याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. तर ती मला म्हटली की तू नाही घातला तर मी फिटिंग करून घालेल, पण हा ड्रेस घे, हा ड्रेसला नाही म्हणू नको. तर हा ड्रेस आहे 500 रुपयेचा. म्हणजे 1000 रुपयाला 2 ड्रेस भेटत होते. म्हणजे 300, 600, 500 अशा प्राईस ड्रेसच्या होत्या. आणि वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. फक्त येलो आणि जो ग्रीन कलरचा ग्रीन ब्ल्यू मिक्स आहे तो सेम पॅटर्न आहे, पण सगळे वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत. तर हा ड्रेससुद्धा माझ्या मुलीला खूप आवडला. तर आणखीन बऱ्याच व्हरायटी होत्या ड्रेसच्या, पण कसं आमचं जेवढं बजेट होतं तेवढ्या बजेटमध्ये आम्ही ड्रेस घेतले. आणि सेल होता म्हटल्यानंतर मिस तर नाही केलं पाहिजे, गेलंच पाहिजे. तर असे आम्ही ड्रेस घेतलेले आहेत. तर यातला कुठला ड्रेस तुम्हाला आवडला हे नक्की कमेंट करून. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.